गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ। मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले। ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली। तिने त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेविली व त्यास कपड्यालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली। गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असतानाही त्यास ते गोड लागेना। तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिने आपण मान्य अशी आपली योग्यता असता ह्या विषय सुखाच्या खाड्यांत का पडत आहा। तशांत तुम्ही मूळचे कोण आहा, आता कार्य कोणते करीत आहा व अवतार घेऊन कोणते कर्म करावयाचे आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे। यास्तव सर्व संग परित्याग करून या काळजीतून मोकळे व्हावे। अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले तेणेकरून त्यास विरक्तता उत्पन्न झाली। मग मायापाशांत गुंतून न राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले। तेव्हा त्यास आनंद झाला। पुढे गोरक्षासमागमे गेल्यावांचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला, पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असे सुचविले। तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हास कसा नेईल। ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले, त्याच्याबरोबर गेल्यावांचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही। अशा दुहेरी संकटांत मी सापडलो आहे। आता ह्यास एकच उपाय दिसतो, तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहवून टाक। हे ऐकून ती म्हणाली, मी पूर्वीच उपाय करून पाहिले, त्यात कोणतीही कसर ठेविली नाही, परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काहीही एक निष्पन्न झाले नाही। असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहावयासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले। एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो। तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते, भावाचे तुला पाठबळ आहेच। आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार। गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीनमुद्रेने असे बोलत असतानाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही। उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हास त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही, मग तुझ्या या स्त्रीगजाच्या राज्याची देखील पर्वा नाही, मग तुझ्या या स्त्रीगजाचा हिशेब काय। ते तुझे खुशाल भोग, आम्ही योगी, आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्त्व वाटत नाही। यास्तव आम्ही तीर्थाटनास जातो, तेथे सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगव असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागवू लागला। तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले, परंतु तो ऐकेना। सरते शेवटी एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला, मला येथे येऊन 6 महिने झाले, यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही। तेव्हा पद्मिनी आणखी 6 महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली, व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस, मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन। अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली। तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना। त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी 6 महिने तुझ्याकरिता राहतो, पण त्या मुदतीनंतर तरी आम्हास जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल। मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजीखुशीने तुमची रवानगी करून देईन, म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले। ते 6 महिने म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे अस्वस्थ राहिला। या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसविले, तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले, बाळा, माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे। मग त्या माझ्या सुनेबरोबर हमसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल। जे फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन। लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडौलाने करीन। तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या, फार दिवस राहू नका। येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे। बाळा, इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले। असे बोलून त्याने मोहजालांत गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती, परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाही।
त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या 2 व्याख्या आहेत. आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही. असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला, तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली. नंतर एके दिवशी गोरखनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठविली. तिने सोंगटयाचा पट बरोबर घेतला होता. ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमे आज 2 सोंगटयाचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे. हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविण्यास्तव तिच्याबरोबर खेळावयास बसला. त्यावेळी तिने नेत्रकटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विंधून टाकण्याविषयी प्रयत्न केले. पण तो तिच्या नेत्रकटाक्षांस, तिच्या भाषणास व हावभावांस काहीही एक जुमानेना. शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून गुह्यभागही त्याच्या नजरेस पाडला. इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असतानाही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना. असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व आणि सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली. सारांश: मैनाकिनीने गोरखनाथास राहविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले. पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशी धरून रडत बसू लागली. त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत, तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतावयाचे, परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू लागली. इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावून आला. तो त्याच्या पायाहून निघण्यासाठी उतावळी करू लागला. तेव्हा तर मैनाकिनी मोठमोठ्याने रडून लागली. तिने म्हटले की बाळा, तुम्ही दोघेही जेवून जा, उपाशी जाऊ नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनी एके पंक्तीच भोजन केले. नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथास